कळंबोली परिसरात शेतकरी कामगार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून गेली 10 ते 15 वर्षे शेका पक्षाचे निष्ठावंत म्हणून कार्यरत असलेली युवकांची मजबूत फळी शेका पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे दाखल झाली आहे। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला। यावेळी कळंबोली शहराचे माजी नगरसेवक आणि भाजप शहराध्यक्ष अमर पाटील, भाजपचे माजी शहराध्यक्ष रवींद्र पाटील, अमर ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नव्याने पक्षात दाखल झालेल्या युवकांचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। कळंबोली परिसरात संघटनात्मकदृष्ट्या मजबूत मानली जाणारी शेका पक्षाची युवकांची फळी थेट भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपची ताकद अधिक भक्कम झाली आहे। मी अक्षय शेलार, शेतकरी कामगार पक्षामध्ये जवळजवळ मी 2012 पासून कार्यरत होतो। अगदी एकदम जोखून काम केलं मी पक्षामध्ये। तर एवढा काय मला विकास म्हणजे झाल्यासारखा असं माझा वैयक्तिक आपल्या सगळ्यांचा नागरिकांचा विकास झाल्यासारखा असं मला वाटलं नाही आणि बरेच कामं आमची प्रलंबित राहिली। त्याच्यामुळे आता अमरदादा असतील, दोन्ही अमरदादा आहेत सोबतच, तसे तर रविदादा आहेत। सर्वजणांच्या नेतृत्वाखाली आता जो कळंबोलीमध्ये होणारा विकास आहे तो सातत्याने आता कळंबोलीमध्ये रस्त्याची कामं असतील, स्ट्रीट लाईट असतील, पाण्याचे प्रॉब्लेम असतील, ते बऱ्यापैकी सगळे चांगलेच सॉल्व्ह झालेले आहेत। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी सोबत काम करण्याची सर्वांची इच्छा होती। त्यामुळे मी आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली तसेच कळंबोलीतील सर्व पदाधिकारी, अमरदादा ठाकूर साहेब आणि अमरदादा पाटील साहेब, तसेच रवी शेठ पाटील साहेब आणि राजू शेठ शर्मा यांच्यावरती विश्वास ठेवून मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहे।